आणि आताची एक महत्त्वाची बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे थेट रात्री 8 वाजता देशाशी संवाद साधणार आहेत। तेव्हा ते नेमकं काय सांगतात याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे। गेले 15 दिवस भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव वाढला होता, तो आता ओसरल्याचं चित्र आहे आणि त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार आहेत। त्यामुळे ते नेमकी कोणती माहिती देतात, आणखी कोणती नवी घोषणा करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच देशवासियांना ते संबोधित करणार आहेत। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे देशाशी संवाद साधणार आहेत, काय अधिक माहिती? बिलकुल, खरं तर जेव्हापासून हे संपूर्ण पहलगामचा हल्ला झाला होता त्यानंतर फक्त मोदींनी सांगितलं होतं की जसं तसं उत्तर दिलं जाईल, मिट्टी में मिला देंगे। परंतु त्यानंतर जेव्हा एअर स्ट्राईक करण्यात आला होता त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठेही एक शब्दही काढलेला नाहीये की नेमकं भारताने काय केलेलं आहे किंवा पाकिस्तानचं किती नुकसान केलेलं आहे किंवा भारताने कशा पद्धतीने तयारी केलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान सोबत काय दबाव टाकलेला आहे यावर पंतप्रधान कुठेही बोलले नाहीये। तर मिलिटरी ऑपरेशन DGMO आणि त्याचबरोबर एनईए म्हणजे की परराष्ट्र मंत्रालय हेच वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगत होतं, परंतु वारंवार ज्या बैठका चालल्या होत्या त्या कशासाठी होत्या आणि इथून पुढे भारताची नेमकी भूमिका काय आहे, रणनीती काय आहे या संदर्भामध्ये आता पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 8 वाजता हे संबोधित करणार आहेत। आणि ते संबोधित करताना बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्यांच्या या भाषणातून संबोधनातून उत्तर निघणार आहे। ते म्हणजे की पाकिस्तानच्या संदर्भामध्ये नेमकं हे मिशन कसं आखलं गेलं होतं आणि आता आपण नेमकं पाकिस्तानला किती कसा धडा शिकवलेला आहे हे सुद्धा त्याच्यामधून स्पष्ट होणार आहे। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवरून काही आपल्यावर दबाव आहे का किंवा ट्रम्पने जी मध्यस्थी का केली होती या संदर्भात उत्तर मिळते का हे सुद्धा बघावं लागणार आहे। आणि शिवाय विरोधक वारंवार म्हणतात की एक सर्वपक्षीय बैठक बोलावी आणि त्याचबरोबर अधिवेशन पण घ्यावं आणि त्याच्यामध्ये ही सर्व जे घडलेलं आहे पाकिस्तानच्या संदर्भामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भाची ती माहिती द्यावी। मग या संदर्भामध्ये पण अधिवेशन घेण्यासाठी मोदी सरकार तयार आहे का या सगळ्याच प्रश्नावर जे उत्तर आहेत ते आज संध्याकाळी मिळतील 5 वाजता। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।